आणि पहिला चेंडू फेकला जाईल समोर फलंदाज साहिल चव्हाणला आपण पाहतोय. पहिला चेंडू कमालीचा पवित्रा चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार. मॅक्झिमम रन मिळतील 6 डीजे. अप्रतिम संगीत दुपारच्या सत्रामध्ये का होईना प्रेक्षक वर्गांची मन जिंकत असताना आपण पाहतोय डीजे नितीन यांच्या माध्यमातून हे दर्जेदार संगीत आपल्याला पाहायला मिळालं. 6व्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजाचं स्वागत केलं षटकारांना फलंदाज साहिल चव्हाणच्या बॅटमधून हा पहिला तडाखा आपण पाहिलाय. पॉवर सर्कलचं षटक आणि इथून मात्र पॉवरफुल बॅटिंग करण्याच्या इराद्यानं मैदानाच्या आतमध्ये हा पहिला तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज इथून कमबॅक करेल का रोहित पाटील आपण पाहतोय. कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. ज्या अनुषंगाने संगणकानं विश्वास दाखवलाय आणि त्यावरती मात्र सार्थक गोलंदाजी पाहावं लागेल. हा दुसरा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये चेंडूखाली क्षेत्ररक्षण प्रयत्न पाहावे लागतील. लाजवाब दाखवलेत मात्र इथून निर्णयाची अपेक्षा यावेळेस मात्र केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा जरूर कंप्लीट केल्यात मात्र पंच आम्हाला निश्चित स्वरूपात सांगतील. तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केले जाते. ऑन स्क्रीन वरती मात्र चेक केले जाईल आपण पाहतोय. अतिशय चांगला प्रयत्न राहिला गेला आपण पाहतो क्षेत्ररक्षका माध्यमातून. ज्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न दाखवला गेला मात्र शेवटच्या मोमेंटला ज्या घडामोडी घडल्या गेल्या त्या आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील आणि आम्हाला सांगतील अप्रतिम चेंडू सेफ लँड होईल मैदानाच्या आतमध्ये आणि मिळाल्या या 2 धाबा म्हणजे 100% योगदान आपल्या टीमसाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला देखील हरकत नाही. या कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं गेला. दयाळू या क्षेत्ररक्षा माध्यमातून जबरदस्त राहिल्या गेल्या आपण पाहतोय. आपल्या टीमसाठी जरूर 4 धावा वाचवल्यात कारण टेनिस क्रिकेट म्हटला तर सांघिक खेळ आपण पाहतोय आणि त्यामध्ये 100% योगदान आपल्या टीमसाठी देण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अतिशय सुंदर चेंडू फेकला गेला. गुडलेस स्पॉट वरती चेंडू आदळल्यानंतर बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू सांगता कमबॅक करणं देखील तेवढंच गरजेचं होतं आणि त्याच रीतीनं हा डॉट चेंडू फेकला गेला आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज साहिल चव्हाण ऑन स्ट्राईक वरती 3 चेंडूचा सामना जरूर केलाय. 8 धाबा आपल्या टीमसाठी जोडल्या गेल्यात आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ऑन द कार्पेंटर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. थोडंसं फंबलिंग लगेच एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट. फेकी खराब आणि आपण पाहू शकाल जबरदस्त रनिंग दुसरीला तिसरीमध्ये कन्वर्ट केल्या गेल्या आणि एका धाबेची किंमत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि मिळाल्या या 3 धाबा आणि या 3 धाबेनं अतिशय चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी अंकामध्ये 11 धाबा चिरनेर टीमला आपण पाहतोय. अद्यापपर्यंत चांगला खेळ दाखवलाय जरूर कारण पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये दुहेरी अंका मात्र पार पाडला गेलाय म्हणजे कुठे का होईना चांगली सुरुवात करत असताना चिरनेर टीमला आपण पाहतोय. स्ट्राईक ऑनवरती पहिला चेंडू सामना करेल ऋषी नार्वेकरला आपण पाहतोय. नारंगीकरला आपण पाहू शकाल. चांगला खेळ करणं देखील तेवढंच गरजेचं राहील मात्र एखादा ब्रेक थ्रो जर का मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी निर्माण केला येथून टीमच्या माध्यमातून तर चांगला कमबॅक पाहायला मिळेल मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुढचा चेंडू कमालीचा फटका चेंडूला फेकून दिले जाते आउट ऑफ द पार. हा येईल पहिला षटकार ऋषी नारंगीकरच्या बॅटमधून हा दमदार तडाखा. धावा या षटकाराच्या साहाय्याने कुठे का होईना तोडफोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना आपण पाहतोय स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती महागणपती चिरनेर टीमच्या माध्यमातून जबरदस्त खेळ दाखवला जातोय कारण दोन्ही आघाडीचे फलंदाज कारण ज्या रीतीनं सुरुवातीचे 4 चेंडूचा सामना केला साहिल चव्हाणनं त्यामध्ये एक षटकार आपण पाहिला आणि जशी स्ट्राईक मिळाली ऋषी नारंगीकर या फलंदाजाला तिथून मात्र आक्रमण पवित्र सादर केला आपण पाहतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन पाइंडक रिजनचं क्षेत्र त्या ठिकाणी चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये रेस लागली जाते आणि तोपर्यंत चेंडू अडवला गेला. मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि एका षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 19 धाबा अतिशय चांगल्या स्थितीमध्ये डीजे.
बघा स्पीडअप घ्यायचं दोन्ही टीम्सला विनंती असेल थोडं कॉपरेट करा. अद्याप आपल्याला विचार केला गेला मॅचेस मात्र कव्हर करायच्याच. आपण पाहिलं गेला रात्री जो अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये आयोजकांना मात्र भरपूर मेहनत घ्यावी लागली गेली आणि त्या कारणास्तव आज स्पर्धा मात्र थोडीशी लेट झाली आहे आणि अद्याप आपण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक हर्षद भंडारीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गावदेवी सतरंगी दोन टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्या गेल्यात आपण पाहतोय चिरंजी टीमच्या माध्यमातून. दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सेट झाले आहेत. इथून मात्र ही साजेदारी तोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. येणाऱ्या गोलंदाज आपण पाहतोय हर्षल भंडारलेला चांगली गोलंदाजी जर का दाखवली या षटकामध्ये कमबॅक जर का निर्माण केला तर निश्चित स्वरूपात इथून कुठे का होईना चांगली वापसी पाहायला मिळेल गावदेवी सतरंगी दोन्ही टीमच्या माध्यमातून. समोर फलंदाज आपण पाहतोय साहिल चव्हाण. जबरदस्त फटका ऑन साइडला आपण पाहू शकाल. आनंद कार्पेंना क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर आणि मिळेल एक सिंगल धाव. पैकी थोडीशी खराब मात्र कलेक्टिंग अचूक राहिला गेला आणि तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल धाव. या सिंगल वरती मात्र समाधान मानलं जाईल कुठे का होईना. आपण पाहतोय डबल सिंगलला कन्वर्ट करणं देखील तेवढंच महत्त्वाचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण प्रत्येक चेंडू मात्र ज्या रीतीने रिलीज केला जातो गोलंदाज माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जरूर बोलबाला राहिला गेला आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती महागणपती चिरंजी टीमच्या माध्यमातून तब्बल 19 धावा कुठल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला चांगलं कमबॅक करत असताना पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते मात्र तोपर्यंत एक सिंगल तर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील या ठिकाणी कंप्लीट होईल. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बाईकच्या स्वरूपात या दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी आपण पाहिली आणि त्यानंतर डबल सिंगलला मात्र कन्वर्ट करत कुठे का होईना धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. ज्या अनुषंगाने खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी खेळ. एखादा ब्रेक थ्रो हेतून टीमला पुन्हा एकदा मात्र चांगला कमबॅक करून देईल आपण पाहतोय. पाहावं लागेल प्रचंड वेगवान चेंडू नशिबाची साथ आपण पाहू शकाल. पंच आमच्याकडे वळाले गेलेत. इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्त धाबा आणि चेंडू झालाय सीमा पार. 4 धावांसाठी मिळतील धाबा 5 नशिबाचा पंजा. सोडल्या जातील आणि संघाची टोटल धावसंख्या 27 धावा अद्यापपर्यंत बिनगडी बाद चिरंजी टीमला आपण पाहतोय. म्हणजे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फार चांगला खेळ करत असताना प्रचंड वेगवान चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण प्रयत्न लाजवाब आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला गेला तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. डबल सिंगल वरती मात्र यावेळेस मात्र प्राधान्य दिले जात आहे कारण मोठे फटके येत नाही आणि त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली आपण पाहतोय. गोलंदाज हर्षल भंडारीच्या माध्यमातून अद्यापर्यंत फार चांगलं कमबॅक करत असताना जर का मागचा चेंडू वगळला ज्या चेंडूवरती व्हाईट प्लस 4 धावा आपण पाहिल्या होत्या आणि तिथून मात्र चांगला कमबॅक करत असताना हे दोन्ही टीमसाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. स्वतःच्या बॉलरीमध्ये डायरेक्ट हिट गोटी नियम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला मात्र आपण पाहतोय त्याचा कुठेही परिणाम पाहायला मिळाला नाही आणि तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहणार आहोत तब्बल 31 धावा. म्हणजे अद्यापपर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना एक चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती महागणपती चिरंजी टीमला. इथून मात्र एखादा ब्रेक थ्रो एखादा विकेट मैदानाच्या आतमध्ये जर का निर्माण केला तर कुठे का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल गावदेवी सतरंगी हे दोन्ही टीमच्या माध्यमातून. मात्र त्यासाठी अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. रणपमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला गेला आपण पाहतोय गोलंदाज हर्षल भंडारीच्या माध्यमातून. या षटकाचा विचार केला गेला एक खराब चेंडू जरूर फेकला मात्र त्यानंतर कुठे का होईना चांगली गोलंदाजी आणि कमबॅक जरूर दाखवलाय कारण पहिल्या षटकामध्ये 19 धावा आपण पाहिल्या होत्या आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज हर्षलला आपण पाहतोय. पुढचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळत नाहीये. काय गरज होती का या फटक्याची हा प्रश्न विचारला जाईल फलंदाजासाठी आपण पाहतोय. सन्माननीय बाळारामजी खानावकर आंबे
या व्यक्तीचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल, वेलकम असेल. या साहेबांना विनंती असेल या मंचावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. 6व्या मॅचच्या दिशेने सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आपण पाहतोय. तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे आणि सिंगलच्या सायना षटक क्रमांक दुसरा समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या बिनगडी बाद 32 धावा धावपलकरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. बाद चिरनेर टीमच्या आपण पाहतोय. म्हणजे अद्यापही सलामीर मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सेट होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रचली गेली. मात्र ती पार्टनरशिप कोणत्या गोलंदाज माध्यमातून या पार्टनरशिपला ब्रेक थ्रो दिला जाईल हे सुद्धा पाहावं लागेल. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. भूषण कालनला आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले जाते आपण पाहतोय. अद्यापर्यंत 2 षटक समाप्त झाले आहेत आणि एकाही गोलंदाजाला एकही फलंदाज बाद करता आला नाही. म्हणजे इथून गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल, कारण जे 2 गोलंदाजाला जमलं नाही ते इथून मात्र करण्याची संधी असेल. सन्मान्य बालारामजी खानावकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक डोनेशन लाभलं गेला. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. उपस्थित मंचावरती सर्व पाहुणे मंडळींचा तसेच दानशूर दात्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. 6व्या मॅचच्या दिशेने तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. समोर फलंदाज ऋषी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, कमालीचा फटका, चेंडू जाईल आउट ऑफ द पार. रन मिळतील 6. डीजे मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीनं आपण पाहिलं गेलं स्वागत केलं भूषण या गोलंदाजाचा षटकारांना कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. समोर ऋषी ऑन फायर. इथून मात्र पाहावं लागेल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून मात्र भरपूर लांबची सफर आणि पंच आम्हाला दर्शवतात इट इज अ वाईड चेंडू. अतिरिक्त धावेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल आपण पाहिले गेले 39 धावा धावपलकरती लागल्या गेल्यात. कुठे का होईना दबाव मानसिकतेमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय भूषण कमबॅक करून देईल का आपल्या टीमसाठी हा देखील मोठा प्रश्नचिन्ह असेल. पुन्हा एकदा मात्र बॅटचे प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. एलिमिनेशन भरपूर कमी आणि चेंडू भरपूर काळ हवेमध्ये टिपला जाईल, जेल संपेल फलंदाज ऋषी या फलंदाजाचा खेळ. कमालीचा आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतं मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करत असताना गोलंदाज भूषणला आपण पाहतोय. पहिली सफलता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तब्बल 39 या धावसंख्येवरती चिरनेर टीमला पहिला धक्का लागला गेला. ऋषी या फलंदाज माध्यमातून नवीन फलंदाज इंडिया नंबर 3 साठी अनुप मोंकलला आपण पाहतोय. एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिले जातं. अनेक मैदानावरती लांब लचक षटकार मारण्यासाठी या खेळाडूला जाणलं जातं. मात्र आज आपल्या टीमसाठी कशा रीतीने खेळ करले, कारण समोर गावदेवी सतरंगी येथून टीमला आपण पाहतोय. कमबॅक करून देईल का गोलंदाज भूषण. एक षटकार जरूर आलाय मात्र एक सफलता देखील त्याच्या नावावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र इट इज अ वाईड चेंडू, भरपूर चेंडू बाहेर राहिला गेला तोपर्यंत मात्र एक अतिरिक्त धाव, कारण समोर देखील तेवढा चांगला फलंदाज आपण पाहतोय. आणि त्याच्या समोर जर का अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी दाखवल्या तर निश्चित स्वरूपात टाइम अलर्ट असेल आपण पाहतोय इथून. पण फार उशीर घेतलाय या मॅच साठी आपण पाहतोय गावदेवी सतरंगी हे दोन्ही टीमच्या माध्यमातून. जर का जास्त टाइम खर्च केला तर आपल्याला
इथून मात्र थोडंसं मात्र दंडित केलं जाईल. पुन्हा एकदा पाहावं लागेल ऑन साईडला गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू जाईल एक टप्पा घेत. हा पहिला तडक हा फलंदाज आपण पाहतोय. अनुपच्या बॅटमधून दमदार चौकार. त्यानंतर अनुप मोकलला पाहतोय. त्याने देखील चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली आहे. म्हणजे कुठे का होईना चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगला चेंडू फेकला जातोय. या चेंडूची मात्र अपेक्षा असेल ही दोन्ही टीमसाठी. ज्या रीतीनं चेंडू रिलीज केला गेला आपण पाहतोय. यॉर्करचा मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता कुठे का होईना अंतिम क्षणापर्यंत मात्र झुंज दाबी लागेल मैदानाच्या आतमध्ये आलेला हा डॉट चेंडू मात्र गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवून जाईल आणि इथून मात्र हा येणारा निर्णायक चेंडू कशा रीतीने सफर राहील हे सुद्धा पाहणं तेवढेच गरजेचं असेल. यावेळेस बॅटची टॉप एज विकेट किपर आपण पाहू शकाल. मात्र गोलंदाजांना प्रयत्न केला गेला आणि स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये चेंडू पकडला गेला आणि दुसरी सफलता आपल्या नावावरती करत असताना गोलंदाज आपण पाहतोय भूषण. धक्का लागेल 2 बॅटिंग. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती परेश परदेशीला आपण पाहतो ऑनर स्ट्राईक वरती. कमबॅक केले जरूर भूषण या गोलंदाजांना. कारण पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला. जी साजेदारी रचली होती चिरण्या टीमला ती साजेदारी तोडण्याचा प्रयत्न केला गेला. अद्यापही सलामीर आपण पाहतोय नो स्ट्राईक एंडवरती. आपण पाहतोय मंचावरती शुभागमन होत असताना चिंचवली गावातील एक युवा व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्माननीय ऋतिकदादा मुंडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच देखील तेवढीच महत्वाची आपण पाहतोय. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू. चेंडू भरपूर काळ हवेमध्ये पाहावं लागेल. लांबी देखील इथून मात्र कापता आली नाही आणि टिपला जातो झेल. संपेल फलंदाज परेश परदेशीचा खेळ. विपक्ष मानकोली या दोन संघादरम्यान. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये इनिंग संपण्याच्या आधी टॉस होणं फार गरजेचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यावा. देसाई विरुद्ध मानकोली. थँक्यू सो मच. आपण पाहतोय अप्रतिम कमबॅक दाखवलं तिसऱ्या षटकामध्ये भूषणच्या माध्यमातून. कारण ज्या दोन गोलंदाजाला जमलं नाही विकेट घेणं त्या अंतिम आपण पाहिल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये जी गोलंदाजी दाखवली भूषणनं त्यामध्ये 3 सफलता प्राप्त केल्या. 12 धावा जरूर खर्च केल्या म्हणजे चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. मात्र अद्यापही सलामीर ऑन स्ट्राईक फलंदाज साहिल चव्हाण. ज्या साहिलनं एक षटकार ठोकलाय आणि अद्यापर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अंतिम स्लॉगरचं षटक आणि अंतिम षटक आपण पाहू शकाल नचिकेत भंडारीला आपण पाहतोय. इथून मात्र या अंतिम षटकामध्ये जर का कमबॅक दाखवला गावदेवी सतरंगी हे दोन्ही टीमना तर निश्चित स्वरूपात एक चांगली वापसी पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. कारण समोर चिरनेर टीमचा एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय साहिल चव्हाण. साठी पहिला चेंडू अतिशय वेगवान तेज तरार. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू संगता. वापर थोडंसं कमी. चेंडूला उंची जास्त लांबी कमी. चेंडूला क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त झेल टिपला जाईल आणि बिग विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 4. बॅटिंग करत असताना चिरनेर टीमला साहिल चौदा डगआउट डीजे.
कधीला आपण पाहतोय. पुढचा चेंडू आनंद कार्पेट आपण पाहतोय ऑन साइडला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी उचलून फेकी करेल तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव आणि एके पुढे मात्र काही मिळणार नाही. या संघर्ष मैदानाच्या आतमध्ये यावेळेस केला जातो आपण पाहतोय. अतिशय चांगलं कमबॅक आपल्या टीमसाठी करून दिलं गेलं आहे. कारण अंतिम षटकामध्ये हाणामारी करणं एवढंच गरजेचं होतं चिरण्या टीमसाठी, मात्र ते करता आलं नाही. त्याचं कारण आपण पाहिल्या गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित 2 चेंडू देखील बाकी असतील. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता ज्या ठिकाणी भूषणनं तिसरा षटक फेकला त्यामध्ये 3 सफलता प्राप्त केल्या आणि तिथून मात्र पूर्णपणे दबाव आपल्याला पाहायला मिळाला चिरनेर टीमवरती आणि अंतिम चेंडू टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल आपण पाहतोय आणि या चेंडूच्या अखेरीस आपल्याला टार्गेट पाहायला मिळेल. अंतिम चेंडूची सफर पंच आम्हाला दर्शवतील यावेळेस आपण पाहणार आहोत. पंचांचा फिंगर अप आणि इथून मात्र शेवट गोल करत असताना गावदेवी सतरंगी हेतून टीमच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या 45 धावा उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि गरज असेल 46 धावसंख्येची. मयूर कॉइन द्या. चला कॉइन आलाय तर बालारामजी काणोकर यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. पुढं टेल इज हेड इज अ कॉल आणि हेड भिडलाय. अगदी मानकोली संघ विजेता संघ झालाय. सर्वप्रथम देसाई संघ टॉस जिंकलाय, अभिनंदन आहे. सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण आणि समोर मानकोली संघ आहे. अगदी समोरच्या टीमला किती धावापर्यंत रोखण्याचं लक्ष असेल? कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल तुम्ही? आयोजन तो खूप आपने की तरफ यहाँ से बल्लेबाजी के लिए हालांकि लक्ष्य मिला है. यहाँ से गावदेवी सप्तरंगी ने टीम को 46 रनों का रोहित पाटिल और प्रदीप कालन बल्लेबाजी के लिए तैयार हो. गेंदबाज ऋषि नारंगी पहली गेंद के ऊपर चौवार, दूसरी गेंद के ऊपर विकेट. व्हाट अ कमबैक. बाहरी वाली गेंद उसके पीछे दौड़ने की कोशिश की बल्लेबाज ने, बल्ले का बाहरी किनारा, पहला विकेट मैदान से बाहर. बल्लेबाज रोहित पाटिल. आमचे शिरोली परिसरातील आमचे शिरोली गावचे सन्माननीय शिवसेना शाखा प्रमुख ऋतिकजी मुंडे यांच्याकडे या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. त्यांचंही मनपूर्वक आर्थिक आभार. चलो पहला विकेट तो जरूर यहां से मिला है गेंदबाज ऋषि नारंगी को. जरूर पहले सत्र में बल्लेबाजी की स्वर्गीय बाजी अन्ना स्मृति महागणपति चिरने टीम ने. हालांकि ऐसे लगा कि जैसे उनकी बल्लेबाजी शुरुआत हुई थी, काफी बड़ा स्कोर इस मैदान के ऊपर अर्जित करेंगे, लेकिन हालांकि तीसरी ओवर जहां से भूषण कालन ने डाली वहां से काफी अच्छा कमबैक रहा और उसकी बदौलत और टोटल 45 रनों के भीतर रुकना पड़ा चेन्नई टीम को. और 46 रनों का पीछा, पहली गेंद के ऊपर चौवार, दूसरी गेंद के ऊपर विकेट. ये अच्छा कमबैक ऋषि नारंगी का. और नया खिलाड़ी बीच मैदान में 1 डाउन का ये तीसरे नंबर का खिलाड़ी करण पाटिल.
बल्लेबाजी के लिए तैयार। पहली गेंद लॉफ्ट की है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, बैक टू बैक दूसरी गेंद के ऊपर सफलता अर्जित रुचि नारंगी को और बल्लेबाज करण पाटिल को लौटना होगा। आवाज थी हमारे हिंद केसरी महागुरु गड़गे सर की आवाज थी, और डीजे नितिन बोले तो उनके पास तो उनकी कई आवाजें हैं महागुरु की। दो गेंदों के ऊपर दो करारे झटके, ऐसा कि चौवा जरूर मिला, स्टार्ट अच्छा मिला था, लेकिन उसके बाद में ये शायद जैसे नितिन दा देखा जाए तो रात में जैसे बरसात हुई वैसे रात में विकेटों की बरसात, चौवा मिला, उसके बाद में ये जड़ी लग गई है। लेकिन इतनी टीम भी कम नहीं है। या दरम्यान आमचे शिरोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विठ्ठलजी भोईर साहेबांचे ते शुभ आगमन झाले, त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं। आपलंही या ग्रामस्थ मंडल चषकामध्ये हार्दिक स्वागत है। चलो नया खिलाड़ी बीच मैदान में भूषण कालन, तो इतुट ने बोले तो हमारे कालन सर भी है, उनकी ओर से भी इतुट टीम के लिए खूब सारी ढेर सारी शुभकामनाएं आए। अगर हो यहाँ पे होते तो शायद थोड़े से नाराज जरूर होते, क्योंकि दो गेंदों के ऊपर दो विकेट ऑन हैट्रिक वाली गेंद, गेंदबाज तैयार ऋषि, हैट्रिक वाली गेंद थी लेकिन स्टंप से बाहर रखने की कोशिश, व्हाट अ फील्डिंग, क्या कमाल का थ्रो यहाँ पे खिलाड़ी ने दिखाया था, वहां पे खिलाड़ी तैनात थे। साहिल चौहान बल्लेबाज आउट। हालांकि तीसरी गेंद के ऊपर जरूर सफलता मिले, लेकिन वो टीम के खाते में जरूर जुट जाएगी। खिलाड़ी वहां पे 30 सर्कल में मिडान पे था, डायरेक्ट हिट उन्होंने लगाया, स्टंप उखाड़ दिए और नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाज को रनआउट के तौर पे लौटना पड़ेगा। ये तीसरा झटका लगा और नया खिलाड़ी प्रशांत कुंभारकर, प्रशांत कुंभारकर है। गेंदबाज ऋषि नारंगी फिर एक बार तैयार, लेकिन ये गेंद भी बढ़िया है। ऑफ स्टंप जो आप यहां से बल्लेबाज को लगा के शायद ये गेंद वाइट होगी, लेकिन बेनिफिट ऑफ द बॉलर, और ये गेंद अच्छे अंपायर के नजरे से देखा गया। पहली गेंद के ऊपर चौवा आया, उसके बाद में चार गेंदें बीच वाली, कितनी बढ़िया यहां से ऋषि नारंगी ने, उसमें 3 विकेट 1 डॉट गेंद। ये आखिरी गेंद थी इस ओवर की, मैंडेटरी पावर प्ले की पहली ओवर, यहां से इकोनॉमिकल, क्या बढ़िया स्पेल यहां से ऋषि नारंगी ने दिखाया। पहली ओवर यहां से टोटल समाप्त, टोटल रन यहां से बने 3 विकेट के नुकसान पे 4 रन। चार रन बने, 46 का पीछा करना था, यानी अब गेंदे बचे 18 और जीत के लिए यहां से अभी भी 42 रन चाहिए। तो अभी भी लगभग गावदेवी सप्तरंगी इतनी टीम के लिए दिल्ली तो दूर दिखाई दे रही है, लेकिन एक क्रिकेट है, इसमें कुछ भी हो सकता है। पिछला मुकाबला भी कुछ इसी तरीके से घटा था, हालांकि नावड़े टीम वहां से परास्त हुई, उसाने टीम ने जीत अर्जित की। तो क्या इस मुकाबले में क्या घटेगा? अब गेंदबाजी के लिए अपकमिंग स्टार यहां से चिरने टीम की ओर से गेंदबाजी की
कमान संभालेंगे गेंदबाज सुजल फुपेरकर। चलो अपकमिंग स्टार यहां से यस टाइम अलर्ट किया जाएगा, ये ध्यान में रखिए। 4:07 हो चुके हैं। स्ट्राइकर एंड पे बल्लेबाज रहेंगे इस मर्तबा प्रशांत कुंभारकर। सुजल की पहली गेंद सीधे बल्ले से खिलाड़ी मौजूद है बॉलर के पीछे और यहां से महज सिंगल बनेगा। स्ट्रेट डाउन द ग्राउंड थी, एक चप्पा यहां से खिलाड़ी ने रोकने की कोशिश, सफलता भी मिली, महज एक रन नहीं रोक पाए। चेन्नई टीम भी बखूबी जानती है कि टीम को कैसे यहां से इस मुकाबले में परास्त करना है, तो जरूर यहां से एक और अच्छी डालनी होगी, नहीं तो इतनी टीम इस मुकाबले में वापसी करेगी। और ये प्रेशर, नया खिलाड़ी है, अपकमिंग स्टार है, ज्यादातर मैचेस खेले नहीं है इस खिलाड़ी ने, और ऐसे में यहां से टीम के बल्लेबाज प्रेशर डालने की कोशिश करेंगे। लेकिन पहले ओवर में रोशन नारंगी ने जिस तरीके से कंबर तोड़ने का काम रहा है ना, तो उस कदमों पे इस सुजल फुपेकर को चलना होगा। पहली गेंद एक दूसरे पे वाइड, ये देखिए लॉट किया इस गेंद को, ऊंचाई ज्यादा और लंबाई भी उतनी जितनी चाहिए थी, मिलेंगे 6 रन। काफी अच्छा संगीत हिंद केसरी 10वीं बार बनते बनते मैं तो कहूंगा बकासुर रह गए कल के दिन में। शायद एक गलती आपको कितनी महंगी साबित होती है। किसी भी स्पोर्ट में आप जाइए, उसमें गलती मत करना, क्योंकि गलती की सजा काफी बड़ी भुगतनी पड़ती है। कल के दिन में बकासुर भी काफी अच्छी तरीके से दौड़ रहा था, अंतिम की रेस भी दौड़ी थी, लेकिन ऐन मौके पे जो गलती हो गई वो हिंद केसरी होते होते बच गए। 10वीं बार थी उनकी। टोटल स्कोर यहां से 12 बने। गेंदबाज सुजल फुपेकर तैयार है। ये दूसरी गेंद हल्के हाथों से यहां से पुश किया है, जरूर वह सिंगल बना, दूसरे की कोशिश भी जारी है और 2 रन आसानी से कंप्लीट। दूर से खिलाड़ी दिख रहे थे, बल्लेबाजों ने यहां से मन में ठान दिया, अब 2 रन आसानी से वो पूरे कर जाएंगे। और प्रदीप कालन और उनके साथ में प्रशांत कुंभारकर है, दोनों ने काफी अच्छी दौड़ लगाई है, 2 रन आसानी से मुकम्मल किए। थोड़ा सा प्रेशर डालने की कोशिश इस ओवर में जरूर जारी है। सुजल फुपेकर नया खिलाड़ी है, उभरता हुआ सितारा है चेन्नई टीम का। उल्टा सीधे बल्ले से यहां से डीप लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी 2 मौजूद है, बैकअप भी अच्छा रहा, महज सिंगल बनेगा। वी शेप में खेलने की कोशिश जारी है, लेकिन आई थिंक मुझे तो लगता है ये बड़ा गैप ऑन साइड में भी है, ऑफ साइड में तो काफी बड़ा गैप है। अगर पॉइंट और कवर को अगर आप बीट करेंगे तो यकीनन यहां से रन मिल सकते हैं। मिड विकेट के पीछे की तरफ आप भी ध्यान दोगे तो ऑन साइड में वहां पे भी बड़ा गैप है, तो इसी जगह पे आपको ढूंढनी होगी कि जहां से रन आसानी से मिल जाए। अगर वी शेप अगर आपका टाइट पोजीशन है तो वहां पे ना खेलिए। ये देखिए पैडल स्लिप, यहां से गैप जरूर ढूंढने की कोशिश है, वैसे एक तो बना लेकिन एक के ऊपर रुकना पड़ेगा। खिलाड़ी तैनात है, जिस तरीके से यहाँ से गेंदबाज सुजल फुपेकर ने फील्ड की सजावट की है वो काफी बढ़िया है, और गेंद भी उसी दिशा में फेंक रही है। बल्लेबाज को कोई मौका नहीं दे रहे कि यार कोई बड़ा हिट मिल जाए, लेकिन मैं तो कहूंगा यहाँ से हिंदुत्व टीम ने खुश रहेगी, क्योंकि उनको विकेट बचाने के साथ में रन तो आ ही रहे। अगर इस ओवर में विकेट ना गिर जाए तो एक बड़ी उम्मीद लगाई जा सकती है, लेकिन आखिरी गेंद के ऊपर शायद क्या घट रहा है, और यहां से विकेट मिला। एक बड़ा सूचन ने दी। स्कोर कार्ड के ऊपर है, यानी कि अभी भी 12 गेंदें बचे और 30 की जरूरत है, 12 में 30 चाहिए। चलो समय ज्यादा मत लीजिए।
तो इसी बीच जरूर हम इनवाइट करना चाहेंगे हमारे अतिथिगण भगवान जी खानावकर और उनके साथ में राम जी वागे, दो हमारे अतिथिगण है, तो उनसे हम गुजारिश करेंगे कि आप मंच के ऊपर आइए। आपका भी तहे दिल से इस प्रतियोगिता में स्वागत है। तब 2 ओवर का खेल यहां से बचा, यानी 12 गेंदों का अभी भी खेल शेष है और उसमें 15 के औसत से यहां से 30 रन अर्जित कर रहे हैं बल्लेबाजी करने वाली टीम गांवदेवी सतरंगी हिंदुत्व टीम। और गेंदबाजी की कमान यहां से स्वर्गीय बाजी अन्ना स्मृति महागणपति चिरनेर टीम की ओर से गेंदबाजी की कमान संभालेंगे साहिल ठाकुर। और अब नया खिलाड़ी दयालु कालन, जिन्होंने एक छक्का तो जरूर रोका पहली ओवर में, क्या कमाल की फील्डिंग का एफर्ट दिखा। ऑन स्ट्राइक के ऊपर प्रशांत कुंभार करें, पहली गेंद लॉब करने की कोशिश, बल्ले का अंदरूनी हिस्सा, यानी 1 मोर विकेट डाउन। प्रशांत को लौटना होगा, करारा झटका लगाया इस मर्तबा गांवदेवी सतरंगी हिंदुत्व टीम को। सो मच, अभी भी 11 गेंदें बची है, 30 रनों की दरकरार है, लेकिन यहां से विकेटों की झड़ी चालू है। 5 विकेट यहां से मैदान से बाहर, यानी आधी टीम पैवेलियन के रास्ते लौट चुकी है। हिंदुत्व टीम की आधी टीम बची, यहां से अब उनको 11 में 30 बनाने। याच दरम्यान आमचे मुख्य अतिथी विठ्ठलजी भोईर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले। तसेच दानसर गावचे आमचे सन्माननीय प्रकाशजी हेगडे यांच्याकडनं 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले। दोन्ही पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार। इस मैच पार्टनरशिप करने की कोशिश थी, लेकिन लेग पास के माध्यम से सिंगल बना। सतीश कालन थे स्ट्राइकर एंड पे नए खिलाड़ी, लेकिन लेग बाय से यानी उनका खाता अभी भी खुला नहीं है। तो टोटल स्कोर यहां से 17 बने, अभी भी 29 रनों की जरूरत है और गेंदें यहां से बची है कुल मिला के 10 में 29। बड़े हिट आनी चाहिए, बड़े हिट यहां से लगाने चाहिए। ये देखिए, ये स्ट्रोक तो बढ़िया है, आवाज तो अच्छी आई है, लेकिन यहां से खिलाड़ी से गलती हो गई। वहां पे खिलाड़ी मौजूद थे अनूप मोकल और गेंद बाउंड्री से बाहर, 6 रन।
छह गेंदे बचे और अभी भी जीत के लिए रन चाहिए यहां से 21 रन। 6 में 21। यहां से कश्मकश भरा मुकाबला। बंटी भंडारी नया खिलाड़ी बीच मैदान में 8वें नंबर का खिलाड़ी है। 7 और 8 नंबर का एक खिलाड़ी अब बीच मैदान में जरूर दिखेंगे। कोशिश जारी है यहां से भी दूसरी टीम कि यार इस मुकाबले पे जीत अर्जित करनी है, लेकिन चिरनेर टीम यहां से हार मानने वाली नहीं है। 21 उन्होंने रखे। पिछला मुकाबला भी तुरंत याद आता है कि 19 रन बचाने थे धनंजय हिलाल को और वो मुकाबला आखिरी गेंद के ऊपर 4 की जरूरत है और मुकाबला जीता था उस टीम को। तो क्या इस मुकाबले में उसी तरीके का संघर्ष देखने को मिलेगा? चिरनेर बनाम मेदुट ने 6 गेंदे बचे, 21 की जरूरत और गेंदबाज साहिल चौहान गेंदबाज के लिए तैयार और सामने रहेंगे खिलाड़ी सतीश कालन और उनके साथ में बंटी भंडारी और आकाश हमारे देखिए एक अच्छे बढ़िया खिलाड़ी है और दिन में 3-4 बार मेकअप करके आते। पाउडर शायद उतर जाती है इधर आते आते, तो वापस आप लगाओ। चलो मुकाबले की तरफ फोकस। 6 और 21 की जरूरत। पहली गेंद काफी धीमी गति वाली गेंद, छोटी लाइन जरूर दिख रही थी लेकिन धीमी गति वाली है। बैकअप द हैंड वाली गेंद थी। अनुभव यहां से जो भी गेंदबाज ऐसे गेंद डालते हैं तो उसमें ज्यादातर गति नहीं होती है और थोड़ी सी गेंद में घुमाव होता है और ये गेंद अर्जित की गेंदबाज साहिल चौहान ने। पहली गेंद डॉट। अब गेंदें बची है 5 और अभी भी 21 रनों की जरूरत है। ये देखिए ये शायद दरवाजा खुला होगा द्वितीय टीम के लिए। चौवा मिला। सत्रह बचे। 3 तो बड़े होने चाहिए, मैं तो कहूंगा 2 बड़े हिट छक्के अभी के अभी लग जाए तो इस मुकाबला एक कड़ा संघर्ष बना देखने को मिलेगा और ये होना भी चाहिए। क्रिकेट की जीत हमेशा होनी चाहिए। गैप तो ढूंढने में इस मर्तबा ढूंढना था लेकिन नहीं ढूंढ पाए, महज सिंगल ही बना। शायद उस दिशा में जब जब गेंद जाती है तो आवाज को भी रोकना पड़ता है, यार क्या हुआ है, क्योंकि यहां से बॉल दिखती नहीं है। कैमरे की तरफ हमें भी देखना पड़ता है स्क्रीन के ऊपर और तब तक शायद गेंद मैदान के अंदर भी आती है। ये कैमरे का हाल चलते रहता है। ये देखिए ये जगह बनाने की खेलने की कोशिश थी लेकिन बल्ले का ऊपरी हिस्सा, गेंद पीछे जा रही है। यहां से 2 खिलाड़ी दौड़ रहे, मैच 2 ही बनेंगे। अब मुकाबले में उतनी जान नहीं बची है। 17 चाहिए थे 4 में, तो उसमें 2 में 3 ही बने, तो अब 2 में 14 बचे। तो एक आध एक्स्ट्रा खाता खुल जाए। एक्स्ट्रा तो नहीं, यहां से बड़ा हिट भी नहीं आया, कोई रन नंबर नहीं आया इस गेंद के ऊपर। यानी ये मुकाबला यहां से डेफिनेटली चिरनेर टीम के पक्ष में झुकता हुआ। एक गेंद बची, अब मोहर लगाने की देरी है। अगला मुकाबला मानकोली बनाम देसाई और ये आखिरी गेंद के ऊपर विकेट। बल्लेबाज के पारी का अंत और इस मुकाबले को यहां से स्वर्गीय बाजी अन्ना स्मृति महागणपति चिरनेर टीम ने जीत लिया और हार्ड लक यहां से गांवदेव सप्तरंगी दूसरी टीम। लेकिन नेक्स्ट टूर्नामेंट के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं। तो मानकोली टीम देसाई टीम ने टॉस जीता और गेंदबाजी करने का फैसला लिया है और मानकोली टीम को बल्लेबाजी के लिए इन्वाइट किया। तो हम